नाना पटोलेंच्या ऑफरवर विखे पाटलांनी टोला लगावलाय। आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष द्या असं ते म्हणाले। मी म्हणतो उद्या पटोलेच भाजपात येतील असं देखील त्यांनी म्हटलंय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी पटोलेंना टोला लगावलेला आहे। तर नाना पटोलेंच्या ऑफरवर विखे पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। आधी पक्षांच्या अधोगतीकडे लक्ष द्या असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी पटोले यांना म्हटलंय। या क्षणाची महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांनी हा टोला लगावलाय। आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष द्या, मला वाटते उद्या नाना पटोलेच भाजपात येतील असा उपहासात्मक टोला विखेंनी लगावलाय। नाना माझे मित्र आहेत, त्यांनी आपल्या पक्षाची अधोगती झालेली आहे, त्याच्यासाठी त्या पक्ष पार्टीसाठी लक्ष देण्याची गरज आहे। अन्यत्र शेवटी असं आश्चर्य वाटतं कारण उद्या मी असं म्हटलं नानाच भाजपमध्ये येणार असेल तर काही त्याला मी असं वक्तव्य करणार नाही।